माझं नाव वैष्णवी होमेश्वर लेपांडे आहे. माझे बाबा आहेत होमेश्वर ज्ञानेश्वर लेपांडे आणि माझी आई माला होमेश्वर लेपांडे. तर आम्ही 1 वर्ष अगोदर सरस्वती नगर इथे प्लॉट घेतलेला आहे, ज्याचं आरएल नव्हतं आणि आता आरएल काढायसाठी आम्ही एनआयटी ला व्हिजिट केलं. आता एनआयटी ला व्हिजिट केल्यावर आम्ही राठोड साहेबांना भेटलेलो. तर मग त्यांनी आम्हाला फक्त रिझन्स दिले की याची कोर्टामध्ये केस सुरू आहे आणि ही जागा जी आहे ती पोलिसांसाठी राखीव आहे. पण त्या एरियामध्ये सगळ्यांचीच आरएल आहे, फक्त 1-2 जणांची सोडून. त्याच्यामध्ये आम्ही पण आहे, ज्यांचा आरएल नाहीये. तर याच्यानंतर राठोड साहेब काही ऐकत नव्हते. तर मग आम्ही कृष्णा खोपेंकडे गेलो. तर कृष्णा खोपेंच्या समोर राठोड साहेबांनी बस म्हटलं की हो आम्ही 2 दिवसामध्ये काढून देतो सगळं काही. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जर 2 दिवसानंतर परत गेलो तेव्हा ते आम्हाला डिसरिस्पेक्ट केले की जा तुम्ही कोणाला पण बोलवून आणा, तुम्ही कुठे पण जा, अंतरामंत्राकडे जा, कुठे पण जा, तुमचं आरएल निघणार नाहीये असं करून त्यांनी फाईल वगैरे पटकवली. माझ्या आईबाबांची डिसरिस्पेक्ट केली खूप जास्त. आणि त्याच्यानंतर जर ते म्हणत आहेत की जागा पोलिसांसाठी राखीव आहे, तर आमच्या घराच्या अपोजिट मध्ये 7 माळ्यांची बिल्डिंग बनत आहे. तर जेव्हा ती जागा पोलिसांसाठी राखीव आहे तर मग ते कन्स्ट्रक्शनचं कसं त्यांना हे करू शकतात, परमिशन देऊ शकतात. तर मग आम्ही आता जो आमचा जो प्लॉट आहे आरएल साठी आम्ही डिमांड सुद्धा भरलेलं 24,240चं. हे बघा 24,240चा आम्ही डिमांड सुद्धा भरलेलं आणि ते आता आम्हाला आरएल देण्यासाठी नकारतायत आणि आम्हाला फक्त रिझन्स देत आहेत की तुमचं आरएल निघणार नाही, हे सुरू आहे, ते सुरू आहे, केस सुरू आहे, असं तसं. आता हे जे केस सुरू आहे तर यांनी आम्हाला हे पण म्हटलेलं की कोर्टामध्ये 8 तारखेला याचं फायनल वाला अनाउन्समेंट आहे करून, असं काय त्यांनी म्हटलेलं आम्हाला. 9 तारखेला आम्ही व्हिजिट केलं तर ते आम्हाला परत म्हणत आहेत की नाही करून ते त्याचा काही फैसला लागला नाहीये, अजून समोर गेलाय करून आता तुमचं आरएल निघणार नाही, पुढची तारीख अजून भेटलीये. आता याच्यासाठी आम्ही 1 वर्षापासून एनआयटीला चक्रा लावतोय आणि आम्ही पूर्ण एनआयटी कडून त्रासलेलो आहे. 1 वर्षापासून तिथे चक्रा लावून पण ते आम्हाला कोऑपरेट सुद्धा नाही करत आहे, ते फक्त डिसरिस्पेक्ट करत आणि ऐकत सुद्धा नाहीये. आता फक्त आमची हीच मागणी आहे की हे जर राठोड साहेब आहे यांच्यावरती लवकरात लवकर कार्यवाही करा आणि आमचं जे त्रास सुरू आहे आरएलच्या प्रॉब्लेमचं त्याला लवकरात लवकर सॉल्व्ह करावं. तुमची स्टेट काय असणार, तुमची मागणी जर मान्य नाही झाली? आता पुढची आमची मागणी जर नाही झाली तर मग आम्हाला काही ऍक्शन वगैरे घ्यावंच लागेल. हा, जसं माझ्या दादांनी म्हटलेलं तसं. होमेश्वर, माझं नाव होमेश्वर जागेश्वर लेपांडे. ही माझी मुलगी आहे. आम्ही 2024 मध्ये सरस्वती नगर येथे प्लॉट घेतलो होतो, तो कैलास नगर सोसायटी. आणि आरएल साठी मग फाईल टाकली तर त्यांनी डिमांड वगैरे काढली, डिमांड भरलं, पण ते आरएल टाकली राठोड साहेबांनी काही दिली नाही. काही लोकांना मिळाली आणि आमच्या समोर मी 7 माळ्याची बिल्डिंग बनवून राहिली 28 फ्लॅट. ते त्याचे काम चालू आहे. त्यांना कशी काय परमिशन नाही, आम्हाला आरएल साठी का एवढा त्रास देतात? तुम्ही पत्रकार परिषद घेतली आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही सर्व माहिती दिली आहे. तर जर तुम्ही ही मागणी केली याची मागणी जर नाही झाली तर आंदोलनाची भूमिका घेतात, तुम्ही त्याला कोणती भूमिका घेणार? आंदोलन, धरणे आंदोलन करायला लागेल ऑफिसला जाऊन. जे जसं की रंजन भाईवाले दादांनी बोलले की धरणे आंदोलनाला बसावं लागेल, तर मग आम्ही त्यांना सपोर्ट करू. हेच आमची पुढची स्टेप आहे. मग आता